नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी घेऊन आलेली आहे मी स्पेशल भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी। तर छान तीळ लावून अशी खमंग बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी आज आपण बघणार आहोत, जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीसाठी बनवली जाते ती। एकदम छान अशी रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत। सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी आज आपण बनवणार आहोत। आता हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या उपलब्ध असतात बाजारामध्ये, शेतामध्ये सुद्धा भरपूर भाज्या येतात। तर त्या सर्व भाज्या या भोगीच्या भाजीमध्ये मिक्स करायच्या असतात। कदाचित हेच कारण असन आपल्या संस्कृतीमागे की सर्व भाज्या आहेत त्या आपण सर्वांनी खाल्ल्या पाहिजे। त्यामुळेच या सणाच्या दिवशी या भाजीचं महत्त्व असेल, म्हणूनच या दिवशी ही सर्व मिक्स भाजी बनवून खाण्याची परंपरा असेल। तर परंपरा म्हटलं की आपण पाळतोच आणि बनवून खातोच, तर आपण आपली संस्कृती जपली पाहिजे। आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामध्ये काहीतरी कारण असतं, त्यामुळे त्या पाळल्या गेल्या पाहिजे आणि म्हणूनच आज आपण ही पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे 1 वाटी कांदा चिरून घेतलेला आहे मी, 1 छोटी वाटी कांदा, लसूण, मसाला, गाजर, काकडी आणि शेंगदाणे, खोबरं आणि तीळ यांचा भाजून बारीक कूट करून घेतलेला आहे 1 छोटी वाटी। 1 छोटी वाटी वांग्याचे काप करून घेतलेले आहे, मुळा आहे इथे आहे 1 छोटी वाटी टोमॅटो काप करून घेतलेला। इथे बघा बोरं घेतलेले आहे मी, त्याच्या बोरांच्या ज्या बिया असतात त्या काढून टाकलेल्या आहे, त्याचा वरचा भाग घेतलेला आहे। त्यानंतर इथे घेतलेला आहे बटाटा कापून, त्यानंतर इथे घेतलेला आहे पेरूचा काप आणि मक्याचे कणसाचे काही दाणे, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट। आणि हे घेतलेले आहे मी 1 मोठी वाटी मोड आलेली मटकी आणि मूग मिक्स दोन्ही। आता आपण इथे भाजी बनवून घेणार आहोत। कढई घेतलेली आहे मी, कढईमध्ये टाकलेलं आहे 2 मोठे चमचे तेल। तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकायची आहे मोहरी आणि मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर टाकलेलं आहे मी आलं लसूण पेस्ट। हे तुम्हाला जर स्किप करायचं असेल आलं लसूण पेस्ट तर करू शकता। त्यानंतर आपले जे मसाले आहेत इथे टाकलं आहे मी लाल मिरची पावडर चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर काळा मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर कांदा लसूण मसाला जो मी वाटीमध्ये घेतला होता तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता हे मसाले छान 2 मिनिटं भाजून घेतलेले आहे मी। त्यानंतर जे खोबरं, तीळ आणि शेंगदाणे यांचं भाजून कूट केलेला होता तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे। याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या भाजीचा छान रस्सा बनणार आहे आणि आपल्या भाजीला थिकनेससुद्धा येईल। आणि ही जी मिक्स भाजी असते यामध्ये तिळाचे खूप महत्त्व असते। आता मी इथे थोडंसं पाणी टाकून आपले मसाले पूर्ण भाजून घेणार आहे तेलावरती 2 मिनिट। आता तेलामध्ये आपले छान मसाले भाजलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला छान याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। बघा अजून थोडं पाणी टाकून आपले जे मसाले आहेत ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये। मी नेहमी भाजी बनवत असताना सांगत असते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये की आपली जी भाजीची टेस्ट असते ती पूर्ण आपलं मसाले भाजण्यावरती असते। आपण जे हे मसाले त्यामध्ये ॲड करतो त्यावरती। आता 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिटानंतर बघू शकता आपल्या मसाल्यांनी सर्व तेल सोडलेलं आहे। छान असा तेलाचा तवंग आपल्या भाजीवरती आलेला आहे। आता आपण ज्या सर्व भाज्या चिरून घेतलेल्या होत्या वाटीमध्ये त्या सर्व भाज्या आता याच्यामध्ये टाकणार आहोत। तर बघा एक छोट्या वाट्या आहेत माझ्या आणि माझ्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध होत्या तेवढ्या सर्व भाज्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। आणखी बऱ्याच भाज्या याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, जसे की पावटा आहे, गवार आहे, वालाची शेंगा आहे,
चणे ओले हिरवे हरभरे आहे, अजून हिरवे वाटाणे आहे. माझ्याकडे फ्रोझन वाटाणे होते ते मी थोडे याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे. अशा भरपूर भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जेव्हा आपण या भाजीमध्ये बोरं घालतो ना, तर त्या बोरामुळे अप्रतिम अशी टेस्ट या भाजीला येते. सगळ्यात वेगळी जी टेस्ट आहे ती बोरांमुळे या भाजीला येते बघा. कारण आपण तर असं कधी बोरांची भाजी करून खाल्लेली नसते, परंतु जेव्हा या भाजीमध्ये बोरं टाकतो तेव्हा आंबट आणि पेरूंचा गोडवा, गाजरांचा गोडवा अशा वेगवेगळ्या टेस्ट या भाजीमध्ये येतात. बघा 1 वाटी पाणी टाकून झाकण ठेवून मी 5 मिनटं छान भाजी शिजून घेतलेली आहे. आता आपल्या सर्व भाज्या शिजलेल्या आहे. आपण अशीच भोगीची भाजी म्हणून सुद्धा आपली भाजी तयार झालेली आहे, परंतु आपण याला छान रस्सा भाजी आणि एका वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत, जेणेकरूनही सर्वांना खायला आवडेल. तर यामध्ये टाकलेली आहे मी मोड आलेले मूग आणि मटकी 1 वाटी, आणि पाणी गरम करून घेतलं होतं मी, ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करत आहे. आपल्याला छान रस्सा भाजी बनवून घ्यायची आहे, तर त्यासाठी जेवढं लागेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकता. बघा अजून थोडं पाणी मी याच्यामध्ये ॲड करते. आता बघू शकता भाजीचा छान रस्सा तयार झालेला आहे. आता फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला ही झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. तर भाजी छान आपली शिजलेली आहे आणि छान रस्सा भाजी आपली शिजून तयार झालेली आहे. बघू शकता दिसायलाच किती अप्रतिम अशी दिसत आहे. आता याच्यावरती तुम्ही कोथिंबीर, तीळ किंवा कसुरी मेथी हे सुद्धा टाकून घेऊ शकता. तर मी इथे फक्त कोथिंबीर टाकून घेत आहे. तर मैत्रिणींनो, आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. झणझणीत रस्सा भाजी अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी, तीसुद्धा तीळ लावून स्पेशल भोगीसाठीच. तर बघा इथे 1 प्लेट मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर हाताने ही भाकरीचं जे पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आहे. बघा इथे भाकरी बनवण्यासाठी मी थंडच पाणी घेतलेलं आहे. बरेच जण गरम पाणीचा वापरसुद्धा करतात, पण थंड पाण्याने सुद्धा छान भाकरी बनते. बघा थंड पाणी वापरूनच मी इथे भाकर बनवून घेणार आहे. तर आपण जेवढं जास्त हे पीठ भिजून घेऊ, छान हाताने मळून घेऊ, तर तेवढी छान आपली भाकर येते. हे पीठ आपल्याला छान 2 मिनटं हाताने मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान पीठ मळून घ्यायचं आहे. तर 2 मिनिट साधारण हे पीठ मळण्यासाठी आपल्याला लागतात. जेवढा जास्त वेळ आणि जेवढं छान तुम्ही पीठ मळून घ्याल, तेवढी छान भाकरी आपली टम्म अशी फुगते आणि क्रिस्प अशी भाजल्या जाते. मिक्स धान्याची सुद्धा भाकरी बनवल्या जाते, पण मी आत्तापर्यंत जे बघितलं आहे तर बाजरीचीच बनवल्या जाते. तीळ लावून बाजरीची भाकरी मराठवाड्यामध्ये सुद्धा अशीच बनवतात आणि विदर्भामध्ये सुद्धा अशीच भाकरी बनवल्या जाते. तर बघा 2 भाकरीचं पीठ मी भिजवलेलं होतं. एका भाकरीचं बाजूला ठेवून दुसऱ्या भाकरीचं मी हातावर घेऊन असा छान आकार देऊन घेत आहे. नंतर मी ही खाली ताटावरती थापून घेणार आहे. बघा मी खाली थोडं ताटावरती पीठ पेरून घेतलं आणि त्यानंतर थोडेसे तीळसुद्धा ताटात टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती ही आपली भाकर थापून घेणार आहे. त्यामुळे काय होतं की जे आपण खाली तीळ टाकलेले आहे ते पूर्ण छान भाकरीमध्ये जातात. आणि मध्ये मध्ये थोडंसं हाताला पीठ लावून घेत आहे, जेणेकरून ही भाकर माझ्या हाताला चिकटणार नाही. बघा अशा पद्धतीने छान आपली भाकर थापून झालेली आहे. आता याच्यावरती परत वरून थोडेसे तीळ मी टाकून घेणार आहे. थोडा आकार देऊन घेते भाकरीला.
आता याच्यावरती थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहे. जर कोणाला भाकरी बनवायला जमत नसेल तर सुरुवातीला छोट्या छोट्या भाकरीसुद्धा टाकू शकता. आता ही भाकरी आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची आहे. तर भाजत असताना सुरुवातीला तवा छान मोठ्या गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि मोठ्या गॅस असतानाच याच्यावरती भाकरी टाकायची आहे आणि वरचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत राहू द्यायचं आहे आणि पूर्ण पाणी सुकल्यानंतर भाकरीला पलटी करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकर छान भाजून घ्यायची आहे आपल्याला. भाकर आधीच काढण्याआधी सराट्याने सगळ्या बाजूने मोकळी करून घ्यायची खालून आणि नंतर पलटवायची. बघा अजून थोडी खालच्या साईडने मी भाकर भाजून घेणार आहे. भाकर बघा भाजत खालच्या साईडने जेव्हा आपण भाकर भाजतो तेव्हा थोडा गॅस कमी करायचा, त्यामुळे भाकर छान भाजल्या जाते. आता ही भाकर आपण गॅसवरती वरच्या साईडने भाजून घेत आहोत. बघा छान टम्म अशी आपली भाकर फुगलेली आहे आणि आपले तीळसुद्धा भाकरीवरचे छान भाजलेले आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपली भोगीची जी डिश आहे ती तयार झालेली आहे. मिक्स भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली भोगीची भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भोगीच्या आधी तुमच्या सर्व मैत्रिणींना तुमच्याकडून हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीज बरोबर, तसंच पारंपरिक रेसिपीज बरोबर सुद्धा भेटत राहूया. तोपर्यंत थँक्यू.